उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा, करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट। तर 3/3/2025 ला राजीनामा होईल। करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेला उधाण। 2 दिवसांआधी अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेतलाय। अजित पवार मुंडेंचा राजीनामा घेतल्याचं जाहीर करतील, करुणा मुंडेंचा दावा। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही तर मुंडेंना बडतर्फ केलं पाहिजे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमन यांची प्रतिक्रिया। जोपर्यंत हे आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही। आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेतच आहोत, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड, सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रातनं महत्त्वाची माहिती समोर। वाल्मिक कराड कैदेत असलेल्या बीड कारागृहातील सीसीटीव्ही बंद, कराडला कारागृहामध्ये व्हीआयपी सुरक्षा। देशमुख कुटुंबियांचा आरोप, संतोष देशमुखांच्या निकटवर्तीयांकडून सीसीटीव्ही फुटेजची मागणी। पोलिसांनी नवीन कायद्याचा अवलंब करून पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणमध्ये आता हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी कोर्टाला विनंती करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यानंच संतोष देशमुखांची हत्या, सुदर्शन गुले आणि इतर आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करत असतानाचे व्हिडिओ सीआयडीकडे। हत्येच्या 48 तासांपूर्वीचे कॉल डिटेल्स सुद्धा समोर। 5 गोपनीय साक्षीदारांमुळे आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या। कराडचे 3 आयफोन सुद्धा बीड पोलिसांकडून जप्त।